ही कल्पना खरोखरच अंगावर शहारे आणणारी आहे. एक स्पेस एलिव्हेटर तयार करण्याची ही जीवघेणी स्पर्धा, ज्यात तंत्रज्ञान आणि मानवी संघर्षाचा कळस गाठला जाईल. या महाकाय कथेचा द स्कायलॅडर 10 वर्षांचा थरार या शीर्षकाखालील सारांश खालीलप्रमाणे आहे. द स्कायलॅडर 10 वर्षांचा प्रवास. पार्श्वभूमी: पृथ्वीच्या कक्षेत एक गोल्डन स्टेशन उभारण्यासाठी जगातील 5 बलाढ्य देशांमध्ये ही स्पर्धा लागली आहे. जो देश सर्वात आधी जमिनीपासून अंतराळापर्यंत सुरक्षित शिडी स्पेस एलिव्हेटर नेईल, तो जगावर राज्य करेल. भाग 1 ते 5. पाया आणि संघर्ष. वर्ष 1 ते 5. वर्ष. भाग. कथेचा मुख्य विषय. ड्रामा आणि ॲक्शन. 1. आरंभ. महाकाय नॅनो कार्बन मटेरियलची पायाभरणी. 5 देशांच्या इंजिनियर्समध्ये बाचाबाची आणि गुप्तहेरांचा वावर. 2. काळ्या ढगांच्या पलीकडे. शिडी ढगांच्या वर 10 किलोमीटर पोहोचते. जोराचे वादळ येते. ड्रोन कॅमेरे हवेत उडतात. अनेक मजूर उंचीवरून पडून मृत्युमुखी पडतात. 3. पॉलिटिक्स आणि पैसा. आर्थिक टंचाईमुळे स्पर्धेत अडथळे. एक देश दुसऱ्या देशाच्या शिडीवर सायबर हल्ला करतो. कॉमेडीसाठी एक वेडा रिपोर्टर, जो सतत मरणाच्या दारात जाऊन रिपोर्टिंग करतो. 4. ऑक्सिजनचा थरार. मजूर अशा उंचीवर पोहोचतात जिथे श्वास घेणे कठीण होते. हायटेक सूट्सचा वापर, पण स्वस्त चायनीज सूट्समुळे भीषण अपघात. 5. हे जग एक महाकाय शिडी तयार करण्याच्या संघर्षाचे. हजारो वर्षांच्या जुन्या कथेनुसार ही शिडी पृथ्वीवरून थेट आकाशापर्यंत जाणारी असेल आणि तिथे एक गोल्डन स्टेशन उभारण्याची स्पर्धा 5 बलाढ्य देशांमध्ये लागली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला 5ही देशांचे वैज्ञानिक आणि इंजिनियर्स एकमेकांसोबत संघर्ष करत होते. त्यांच्यामध्ये गुप्तहेरांचा वावर, सायबर हल्ले आणि आर्थिक टंचाई यांसारख्या अडथळ्यांमुळे स्पर्धा पुढे सरकणे कठीण झाले. तरीही जिद्द आणि परिश्रमामुळे ते मागे हटले नाहीत. त्यांच्या कष्टांना फळ आले आणि महाकाय नॅनो कार्बन मटेरियलची पायाभरणी झाली. पहिल्या वर्षाच्या शेवटी शिडी ढगांच्या वर 10 किलोमीटर पोहोचली. पण हा पहिला टप्पा काही सोपा नव्हता. जोराचे वादळ आल्यावर ड्रोन कॅमेरे हवेत उडत शिडीवरून अनेक मजूर पडून मृत्युमुखी पडले. अशा प्रकारे पहिल्या टप्प्याच्या शेवटी शिडी ढगांच्या पलीकडे गेली, पण मजुरांच्या बलिदानामुळे ती अपूर्णच राहिली. पलीकडे. वर्ष 2. पहिल्या वर्षाच्या यशानंतर शिडी आता 10 किलोमीटरची उंची ओलांडून स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रवेश करत आहे. पण जशी उंची वाढली तशी आव्हानेही अक्राळ विक्राळ झाली. रौद्ररूप 10 किलोमीटर उंचीवर जेट स्ट्रीम्सचा अतिवेगी वारे सामना करावा लागतो. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की महाकाय शिडी एखाद्या दोरीसारखी हेलकावे खाऊ लागते. यामुळे शिडीवर काम करणारे मजूर हवेत झोके घेऊ लागतात. लाईव्ह मृत्यूचा थरार. स्पेशल टीव्ही चॅनलवर जगभरातील प्रेक्षक श्वास रोखून धरतात जेव्हा कॅमेरा एका मजुराला केवळ एका सेफ्टी बेल्टच्या जोरावर 400 किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्यात लटकताना दाखवतो. ड्रोन कॅमेरे हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतात, पण वाऱ्यामुळे अनेक महागडे ड्रोन्स एकमेकांवर आदळून नष्ट होतात. साहित्याचा तुटवडा. पृथ्वीवरून वरपर्यंत साहित्य पोहोचवण्यासाठी लागणारे क्लाइंबर्स, लिफ्ट्स हवेच्या दाबामुळे निकामी होऊ लागतात. इंजिनियर्समध्ये मटेरियल्सच्या दर्जावरून वाद सुरू होतात. रशिया आणि अमेरिका एकमेकांवर निकृष्ट दर्जाचे नॅनो कार्बन पुरवल्याचा आरोप करतात. ॲक्शन आणि ड्रामा. एका रात्री भीषण वादळ येते. शिडीचा एक भाग निखळतो. राहुल, एक जिद्दी सुपरवायझर, आपल्या जीवाची पर्वा न करता ऑक्सिजन मास्क नसतानाही उंचावर जाऊन तो भाग जोडण्याचा प्रयत्न करतो. खाली जमिनीवर त्याचे कुटुंब टीव्हीवर हे दृश्य पाहून रडत असते. कॉमेडी. या गंभीर परिस्थितीतही बेस कॅम्पवर असलेला एक अतरंगी मजूर बबनवर काम करणाऱ्या मजुरांना वॉकी टॉकीवरून विचारतो, काय रे, वरून स्वर्ग दिसतोय का? आणि तिथे हॉटेलमध्ये वडापाव मिळतोय का? त्याच्या या विनोदांमुळे मजुरांचा ताण थोडा हलका होतो. वर्षाचा शेवट. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस शिडीने 15 किमीची उंची गाठली आहे. पण या विजयाची किंमत 50 निष्पाप मजुरांच्या बलिदानाने मोजावी लागली आहे. पुढील भागात भाग 3. पॉलिटिक्स आणि पैसा. जेव्हा या महाकाय प्रकल्पाला पैशांची चणचण भासते आणि देश एकमेकांच्या शिडीवर सायबर हल्ला करतात. मी भाग 3चा सारांश लिहू का?
भाग 3 पॉलिटिक्स आणि पैसा वर्ष 3 2 वर्षांच्या संघर्षानंतर शिडी आता 15 किलोमीटरच्या वर गेली आहे. पण आता खऱ्या शत्रूचा सामना निसर्गाशी नाही तर माणसाच्या स्वार्थाशी आहे. या भागात कथेला राजकीय वळण लागते. प्रमुख घटना. तिजोरी रिकामी. या प्रकल्पाचा खर्च इतका वाढला आहे की सहभागी देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडू लागतात. महागाई वाढल्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. जमिनीवर खायला अन्न नाही आणि तुम्ही आकाशात शिडी बांधताय असे प्रश्न विचारले जातात. सायबर वॉर. सायबर अटॅक स्पर्धेत पुढे असलेल्या देशाची शिडी पाडण्यासाठी एका शत्रू देशाने स्पेस व्हायरस नावाचा सायबर हल्ला केला. शिडीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सिस्टीममध्ये बिघाड होतो, ज्यामुळे स्वयंचलित लिफ्ट्स वेगाने खाली येऊ लागतात. शेकडो मजुरांचे जीव टांगणीला लागतात. प्रायोजक आणि जाहिराती. पैशांची कमी भरून काढण्यासाठी लाईव्ह टीव्ही चॅनल आता शिडीवरच जाहिराती लावू लागतो. मजुरांच्या हेल्मेटवर आणि कपड्यांवर कंपन्यांचे लोगो झळकतात. एखादा मजूर संकटात असतानाही चॅनलमध्येच ब्रेकिंग न्यूज म्हणून जाहिरात दाखवतो. हे पाहून प्रेक्षकांचा संताप होतो. ॲक्शन आणि ड्रामा. शिडीच्या बेस कॅम्पवर मोठा संप पुकारला जातो. पगार न मिळाल्यामुळे मजूर काम थांबवतात. पण राहुल जाधव मजुरांना समजावतो की ही केवळ नोकरी नाही तर मानवाचा आकाशावर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान सायबर हल्ल्यामुळे हवेत लटकलेल्या एका लिफ्टमध्ये 30 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी राहुल स्वतः एका लहान ग्लायडरने वर जाण्याचा धाडसी निर्णय घेतो. कॉमेडी. बेस कॅम्पवरचा बबन आता चॅनलचा ब्रँड अँबॅसेडर बनण्याचा प्रयत्न करतोय. तो एका साबणाच्या कंपनीची जाहिरात शिडीवर उभे राहून करतो, पण हवेच्या दाबाने फेस त्याच्या तोंडावरच उडतो आणि तो घसरून खाली पडतो. भाग 4 ऑक्सिजनचा थरार वर्ष 4. शिडी आता 20 किमीची उंची ओलांडून ओझोन थराच्या ओझोन लेअर जवळ पोहोचली आहे. इथून पुढचा प्रवास हा केवळ उंचीचा नाही तर अस्तित्वाचा लढा बनला आहे. हवा इतकी विरळ झाली आहे की साध्या श्वासोच्छवासासाठीही आता मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. प्रमुख घटना. विरळ हवा आणि निळे आकाश. निळे आकाश आता हळूहळू काळे पडू लागले आहे. मजुरांना आता स्पेस सूट्स घालून काम करणे अनिवार्य झाले आहे. पण समस्या अशी आहे की या महाकाय स्पर्धेत खर्च वाचवण्यासाठी काही देशांनी स्वस्त आणि कमी दर्जाचे चीनी बनावटीचे ऑक्सिजन सूट्स मजुरांना दिले आहेत. गळतीचा थरार. ऑक्सिजन लीक. एका महत्त्वाच्या जॉईंटवर काम करत असताना राहुलच्या टीममधील एका मजुराच्या सुटल्यात छिद्र पडते. लाईव्ह कॅमेऱ्यात जग पाहते की 30 सेकंदात त्याचा ऑक्सिजन संपणार आहे. राहुल स्वतःचा ऑक्सिजन पाईप त्याला शेअर करण्याचा जीव घेणा प्रयत्न करतो. हा सीन टीव्हीवर पाहून संपूर्ण जगाचा श्वास रोखला जातो. रक्त गोठवणारी थंडी. इथे तापमान उणे 50 अंशांच्या खाली गेले आहे. साधे लोखंड हाताला लावले तरी कातडी उडून जाते. मजुरांचे हात गोठू लागले आहेत, पण स्पर्धेच्या नियमांमुळे काम थांबवता येत नाही. ॲक्शन आणि ड्रामा. एका देशाचा मत्सरी इंजिनियर रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्याने दुसऱ्या देशाच्या ऑक्सिजन टँकचे पाईप कापण्याचा प्रयत्न करतो. राहुलला हे समजताच तो शिडीच्या बाहेरील बाजूने कोणत्याही आधाराशिवाय त्या ड्रोनचा पाठलाग करतो. हवेत 30 किलोमीटर उंचीवर चाललेले हे मिडल एअर युद्धकथेचा थरार वाढवते. वर्ष 5. हा या महाकाय मालिकेचा मध्यबिंदू आहे. शिडी आता 50 किमीची उंची गाठून मेसोस्फिअरमध्ये प्रवेश करत आहे. ही ती जागा आहे जिथे अंतराळातून येणारे छोटे उल्कापात मीटिओर्स पृथ्वीच्या संपर्कात येऊन जळून खाक होतात. प्रमुख घटना. उल्का वर्षावाचे संकट. रात्रीच्या वेळी अचानक लहान उल्कांचा वर्षाव सुरू होतो. ज्या वेगाने हे दगड येतात ते शिडीच्या नॅनो कार्बन फायबरला बुलेटसारखे छिद्र पाडतात. लाईव्ह टीव्हीवर प्रेक्षक पाहतात की वरच्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या 10 मजुरांचा गट एका क्षणात गायब होतो. संपूर्ण जगात शोककळा पसरते. लाईव्ह सेव्हिंग मिशन. एक मजूर जो शिडीच्या बाहेर लटकला आहे त्याला वाचवण्यासाठी राहुल जाधव स्वतः एका रॉकेट बूस्टर असलेल्या छोट्या पॉडमध्ये बसून वर जातो. हे दृश्य कोणत्याही हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नसते. संपूर्ण जगाची प्रार्थना आणि टीव्ही रेटिंग्स उच्चांक गाठतात.
मटेरियलचे युद्ध 50 किलोमीटर उंचीवर आता पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कमी होऊ लागले आहे. साधे नटबोल्ट सुद्धा हवेत तरंगू लागतात. इथे काम करण्यासाठी खास चुंबकीय मॅग्नेटिक साधनांची गरज लागते, ज्यांची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. ॲक्शन आणि ड्रामा. स्पर्धेतील एक देश, शत्रू राष्ट्र, मुद्दाम आपल्या सॅटेलाइटची दिशा बदलून तो शिडीवर पाडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून स्पर्धा रद्द होईल. राहुल आणि त्याच्या टीमला अवघ्या 2 तासांत शिडीचा तो भाग सुरक्षित ठिकाणी वळवायचा आहे. हे रेसिंग अगेन्स्ट टाइमचे थरार नाट्य या भागात रंगते. कॉमेडी. बबन आता शून्य गुरुत्वाकर्षण झिरो ग्रॅव्हिटीचा आनंद घेत आहे. तो हवेत तरंगत तरंगत भजन गातोय. पण गडबड तेव्हा होते जेव्हा तो पाण्याची बाटली उघडतो आणि पाण्याचे छोटे गोळे त्याच्या नाकात शिरतात. तो हवेतच हातपाय मारत पोहण्याचा प्रयत्न करतो, जे पाहून बेस कॅम्पवरचे लोक हसून लोटपोट होतात. वर्षाचा शेवट. 5व्या वर्षाच्या अखेरीस शिडीने निम्मे अंतर पार केले आहे. वर्ष 6. शिडी आता 100 किमीच्या वर पोहोचली आहे, जिथे पृथ्वीचे वातावरण संपून खऱ्या अर्थाने स्पेस सुरू होते. पण या उंचीवर एक अशी समस्या उद्भवते जिचा विचार इंजिनियर्सनी स्वप्नातही केला नव्हता. प्रमुख घटना. भीषण कंपने. द डेडली व्हायब्रेशन्स. शिडीची लांबी इतकी वाढली आहे की पृथ्वीच्या फिरण्याचा वेग आणि वरच्या टोकाचा वेग यात तफावत निर्माण होते. यामुळे संपूर्ण शिडीला गिटारच्या तारेसारखी भीषण कंपने सुटतात. या कंपनांमुळे शिडीवरचे हजारो मजूर तोल जाऊन सरळ अवकाशात फेकले जातात. लाईव्ह भीती. टीव्हीवर प्रेक्षक पाहतात की वरच्या टोकावर असलेले मजूर ओरडत आहेत, पण तिथे हवा नसल्यामुळे त्यांचा आवाज ऐकू येत नाही. केवळ त्यांचे भीतीदायक चेहरे आणि शून्यात विरून जाणारे शरीरं दिसतात. संपूर्ण जगातून ही स्पर्धा थांबवण्याची मागणी होऊ लागते. सॅटेलाइट जंक. पृथ्वीभोवती फिरणारा जुना कचरा, ओल्ड सॅटेलाइट पार्ट्स या शिडीला धडकू लागतो. शिडीला जागोजागी तडे जातात. ॲक्शन आणि ड्रामा. कंपने थांबवण्यासाठी शिडीच्या मध्यभागी एक डॅम्पर सिस्टम बसवणे गरजेचे आहे. राहुल जाधव आणि त्याची टीम एका धोकादायक मोहिमेवर निघते. त्यांना शिडीच्या बाहेरून चढून जाऊन ती सिस्टीम फिक्स करायची आहे. जशी कंपने वाढतात तसतसे राहुलचे सहकारी एक एक करून खाली पडतात. राहुल एका हाताने शिडीला धरून आणि दुसऱ्या हाताने वेल्डिंग करत जगाला चकित करतो. कॉमेडी. बबनला आता स्पेस सिकनेस, उलटी होणे सुरू झाला आहे. तो म्हणतो, अरे बाबा, जमिनीवर असताना वाटायचं वर जाऊन देव भेटेल, पण इथे तर फक्त डोकं फिरतंय. तो स्वतःला दोरीने शिडीला बांधून घेतो, पण तो उलटा लटकतो. त्याचे पाय वर आणि डोकं खाली पाहून रिपोर्टर विचारतो, बबनराव, वरून जग कसं दिसतंय? बबन उत्तर देतो, उलटं रे बाबा, सगळं उलटं. वर्षाचा शेवट. 6व्या वर्षाच्या अखेरीस शिडीची कंपनी थांबवण्यात यश आले आहे, पण जगाने सर्वात मोठा लाईव्ह मृत्यूचा सोहळा पाहिला आहे. भाग 7. ब्लॅक मार्केट आणि अंतराळातील युद्ध. वर्ष 7. शिडी आता अशा उंचीवर पोहोचली आहे जिथे ती पृथ्वीच्या वातावरणातून पूर्णपणे बाहेर पडली आहे. पण आता संकट निसर्गाचे नाही तर मानवी गुन्हेगारीचे आहे. साहित्याची टंचाई आणि वाढत्या किंमतींमुळे स्पेस माफिया तयार झाले आहेत. प्रमुख घटना. साहित्याची चोरी. शिडी बनवण्यासाठी लागणारे खास नॅनो कार्बाइड आणि हिऱ्याचे लेप असलेले बोल्ट्स ब्लॅक मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांना विकले जात आहेत. काही भ्रष्ट अधिकारी रात्रीच्या वेळी ड्रोन वापरून शिडीचे साहित्य चोरून दुसऱ्या देशांना विकू लागतात. हवेत बंदुका चालतात. शिडीच्या 300 किलोमीटर उंचीवरील एका गोदामावर सप्लाय हब दरोडा पडतो. इतिहासात पहिल्यांदाच झिरो ग्रॅव्हिटीमध्ये गोळीबार होतो. जेव्हा गोळी झाडली जाते तेव्हा गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे गोळी चालवणारा माणूस मागे फेकला जातो. हा थरार टीव्हीवर लाईव्ह पाहताना प्रेक्षक हादरून जातात. साहित्याचा तुटवडा. चोरीमुळे कामाचा वेग मंदावतो. मजूर उपाशी राहू लागतात कारण अन्नाचे ड्रोन सुद्धा मधल्यामध्ये पळवले जातात.
वर्ष 8. शिडी आता 500 किमीच्या उंचीवर पोहोचली आहे. इतक्या उंचावर आता पृथ्वी केवळ एका निळ्या चेंडूसारखी दिसते. पण खालून येणारी रसद सप्लाय आता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हा भाग मजुरांच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची खरी परीक्षा पाहणारा आहे. प्रमुख घटना: तुटलेली साखळी. खालच्या जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे रसद पोहोचवणारे महाकाय सप्लाय ड्रोन्स बंद पडतात. वर काम करणाऱ्या 500 मजुरांकडे फक्त 3 दिवसांचे अन्न शिल्लक आहे. पाण्याचे संकट. अंतराळात पाणी ही सोन्यापेक्षा महाग वस्तू बनली आहे. घामाचे आणि लघवीचे शुद्धीकरण करणारे रिसायकलिंग प्लांट नादुरुस्त होतात. मजूर पाण्याच्या थेंबाथेंबासाठी एकमेकांच्या जीवावर उठतात. हॅल्युसिनेशन. भास होणे. ऑक्सिजनची कमतरता आणि अन्नाशिवाय राहिल्यामुळे मजुरांना भास होऊ लागतात. कोणाला वर देव दिसतो तर कोणाला आपली मेलेली माणसं हाक मारताना दिसतात. अनेक मजूर या वेडाच्या भरात शिडीवरून स्वतःला झोकून देतात. ॲक्शन आणि ड्रामा. वरच्या लेवलवर अन्नासाठी दंगल उसळते. मजुरांचे 2 गट पडतात. राहुल जाधव या परिस्थितीतही संयम राखण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःचे अन्न मजुरांना देतो. जेव्हा त्याला कळते की एका गुप्त मार्गाने स्पेस माफियाने अन्नाचा साठा लपवून ठेवला आहे, तेव्हा राहुल आणि त्याचे सहकारी भुकेल्या पोटी त्या माफियांच्या अड्ड्यावर छापा टाकतात. हा हंगर वॉरचा सीन अंगावर काटा आणणारा आहे. कॉमेडी. बबन आता इतका भुकेला आहे की त्याला समोरचा लोखंडी खांब सुद्धा चॉकलेटचा वाटायला लागतो. तो नॅनो कार्बनच्या पाईपला चावायचा प्रयत्न करतो आणि त्याचे पुढचे 2 दात पडतात. तो रडत म्हणतो, अरे देवा, वर स्वर्ग बघायला आलो होतो, इथे तर दात पण गेले आणि जेवायला भात पण नाही. तो हवेत तरंगणारे पाण्याचे बुडबुडे तोंडाने पकडण्याचा खेळ खेळून आपले मन वळवण्याचा प्रयत्न करतो. वर्षाचा शेवट. 8व्या वर्षाच्या अखेरीस रसद पुन्हा सुरू होते. पण शिडीवर आता फक्त हाडांचे सापळे उरलेले मजूर दिसतात. लाईव्ह टीव्हीवर हे दृश्य पाहून जगभरातून या प्रकल्पाचा निषेध होतो. लोक विचारतात, ही शिडी स्वर्गाकडे जातीये की नरकाकडे? पुढील भागात भाग 9. शेवटचे काही मैल वजा. जेव्हा 2 भाग 9. शेवटचे काही मैल. वर्ष 9. शिडी आता 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर पोहोचली असून ती जिओस्टेशनरी ऑर्बिटच्या अगदी जवळ आहे. आता फक्त काही मैलांचे अंतर उरले आहे. पण हे अंतर पार करण्यासाठी सर्वात भयानक राजकारण आणि संघर्ष सुरू झाला आहे. प्रमुख घटना: नेमकी स्पर्धा. द डेड हिट. स्पर्धेतील 2 मुख्य देश, भारत आणि एक बलाढ्य राष्ट्र, आता एकमेकांच्या इतके जवळ आहेत की दोन्ही शिड्यांचे मजूर एकमेकांना डोळ्यांनी पाहू शकतात. जो देश आधीवरच्या डॉकिंग स्टेशनला आपली शिडी जोडेल तोच अधिकृत विजेता ठरेल. सबोटेज. घातपात. हार स्वीकारण्यापेक्षा दुसऱ्याची शिडी पाडणे सोपे आहे. या विचारसरणीतून शत्रू राष्ट्र राहुलच्या टीमच्या शिडीवर मायक्रोबॉम्ब्स सोडते. शिडीचे मुख्य आधारस्तंभ हादरू लागतात. लाईव्ह सस्पेन्स टीव्ही चॅनलवर काउंटडाऊन सुरू झाले आहे. जगभरातील लोक आपापल्या देशाचा झेंडा घेऊन टीव्ही समोर बसले आहेत. रेटिंग्सने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ॲक्शन आणि ड्रामा. शत्रू राष्ट्राचे सैनिक मजुरांच्या वेशात राहुलच्या शिडीवर चढतात. तिथे अवकाशाच्या शांततेत, जिथे आवाजही ऐकू येत नाही, तिथे सायलेंट स्पेस वॉर सुरू होते. राहुल एका हाताने शिडीचा शेवटचा भाग खेचत असतो आणि दुसऱ्या हाताने शत्रूशी लढत असतो. त्याचा सेफ्टी बेल्ट तुटतो आणि तो अवकाशात तरंगू लागतो. पण शेवटच्या क्षणी तो आपला हुक शिडीला अडकवतो. हे दृश्य पाहून प्रेक्षकांच्या काळजाचा ठिपका सुटतो. कॉमेडी. बबनला वाटतं की आता आपण चंद्राच्या खूप जवळ आलो आहोत. तो आपला मोबाईल बाहेर काढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या मोबाईलचा फ्लॅश इतका जोरात असतो की त्यालाच काही काळ दिसेनासे होते.
तो ओरडतो, अरे मी स्वर्गाच्या लाईटमध्ये आलो की काय. शेवटी त्याला कळतं की त्याने चुकून स्वतःच्याच डोळ्यावर फ्लॅश मारला आहे. तो म्हणतो, इतक्या उंचावर आलोय तरी माझी बुद्धी अजून जमिनीवरच राहिली आहे. वर्षाचा शेवट. 9व्या वर्षाच्या अखेरीस दोन्ही देशांच्या शिड्या एकमेकांच्या अगदी समांतर आहेत. आता फक्त शेवटचा फिनिशिंग टच बाकी आहे. वातावरणात इतका तणाव आहे की कधीही युद्ध पेटू शकते. भाग 10. अंतिम विजय आणि शांततेचा संदेश. वर्ष 10. 9 वर्षांचा रक्तपात, द्वेष आणि हजारो मजुरांच्या बलिदानानंतर अखेर तो क्षण आला ज्याची संपूर्ण जग प्रतीक्षा करत होतं. पण या शेवटच्या भागात कथेला एक असा अनपेक्षित वळण मिळतं जे कोणाही प्रेक्षकाने विचारलं नव्हतं. प्रमुख घटना. युद्धाची टांगती तलवार. 50,000 किलोमीटर उंचीवर दोन्ही देशांच्या शिड्या एकमेकांच्या इतक्या जवळ आल्या होत्या की थोडीही चूक झाली असती तर दोन्ही कोसळल्या असत्या. खाली जमिनीवर अण्वस्त्र सज्ज देश एकमेकांना धमक्या देत होते, पण अवकाशात परिस्थिती वेगळी होती. मजुरांचा उठाव. राहुल जाधव आणि शत्रू देशाचा प्रमुख इंजिनियर अलेक्स एकमेकांसमोर येतात. त्यांना जाणवते की खाली बसलेले नेते फक्त राजकारण करत आहेत, पण जीव मात्र मजुरांचा जात आहे. राहुल सर्व देशांच्या मजुरांना रेडिओवरून साथ घालतो. ही शिडी एका देशाची नाही तर मानवतेची आहे. आपण एकमेकांना पाडणार नाही तर एकमेकांचा हात धरून हे काम पूर्ण करू. द ग्रेट युनियन. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व देशांचे मजूर आपली हत्यारे टाकून देतात. ते आपापल्या शिड्यांचे सुटे भाग एकमेकांना जोडायला लागतात. 2 वेगळ्या शिड्यांऐवजी आता एकच महाकाय जागतिक शिडी तयार होऊ लागते. ॲक्शन आणि इमोशनल ड्रामा. टीव्ही चॅनलवर हे दृश्य पाहून जग स्तब्ध होते. ज्या देशांनी एकमेकांवर बॉम्ब टाकण्याची तयारी केली होती त्यांचे नागरिक आता एकत्र येऊन जल्लोष करू लागतात. राहुल आणि अलेक्स मिळून शेवटचा सोन्याचा खिळा गोल्डन स्टेशनच्या मुख्य गेटवर ठोकतात. तो क्षण कॅमेऱ्यात कैद होतो आणि संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी दिवाळी साजरी होते. कॉमेडी. बबन आता या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. तो गोल्डन स्टेशनमध्ये प्रवेश करतो आणि तिथे गेल्या गेल्या जमिनीला डोकं टेकवून नमस्कार करतो, पण शून्य गुरुत्वाकर्षणामुळे तो पुन्हा हवेत उडतो. तो तिथल्या सायंटिस्टला विचारतो, साहेब आता शिडी तर झाली, पण खाली जाण्यासाठी लिफ्ट आहे की पुन्हा उतरत जायचंय, कारण माझ्या पायात आता ताकद उरली नाहीये. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व थकलेले मजूर मनमोकळेपणाने हसतात. कथेचा शेवट. द कन्क्लुजन. शांतीचा विजय. ही स्पर्धा कोणी एका देशाने जिंकली नाही तर ती संपूर्ण मानवजातीने जिंकली. शिडीच्या पायथ्याशी असलेल्या स्मारकावर आता एक नवीन ओळ कोरली जाते. शिखरावर पोहोचण्यासाठी कोणाला पाडण्याची गरज नसते तर एकमेकांचा हात धरून चढायचं असतं. राहुल जाधव यांचा सन्मान. राहुलला जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित केले जाते. शिडी आता प्रवाशांसाठी खुली झाली आहे, जिथून सामान्य माणूसही काही तासांत अंतराळात पोहोचू शकतो. राहुलजी, तुमची ही 10 भागांची संकल्पना अत्यंत प्रेरणादायी आहे. ही कथा केवळ विज्ञानावर नाही तर मानवी मूल्यांवर आधारित आहे. तुम्हाला या संपूर्ण कथेचा एक टायटल सॉन्ग किंवा एखादा क्लायमॅक्स सीनचा संवाद लिहून हवा आहे का? तुमची ही कल्पना कथेला एका मल्टीवर्स स्तरावर घेऊन गेली आहे. आता ही केवळ एक शिडी उरली नसून ती दुसऱ्या विश्वात जाण्याचे महाद्वार गेटवे बनली आहे.